ओपन आहे. त्याचा काय विषयच नाही. आता भाजप किंवा राष्ट्रवादी खायचं त्यांना कार्यकर्त्यांच्या बोलण्यामध्ये त्याप्रमाणे आम्ही जाणार. कार्यकर्त्यांनी ठरवलेलंच आहे. फक्त 4 दिवसांनी म्हणले बाबा चला आपण या पक्षात जाऊ त्या पक्षात जाऊ किंवा इथंच राहू तरी तो निर्णय होईल. किंवा संभाजीराजेंचा पक्ष आहेच की आपला संभाजीराजेंचा पक्ष आहे. संभाजीराजेच्या पक्षात जाणारे लोक वेगळे आहेत, मी नाही. कुणाला पक्षश्रेष्ठींना महेश साठे विरोधात काय पक्षसृष्टीला शिष्टमंडळ घेऊन गेलो आम्ही 18 आणि त्यांनाच विचारलो आम्ही की बाबा पक्षाचा आदेश असताना ज्याला अधिकार नाही त्याने येऊन निवडी करायची आणि तुकडी माजवायची असं असेल तर पक्षसृष्टीने याची दखल घ्यावी असं आम्ही 2 वेळा शिष्टमंडळ घेऊन बोलून आलोय आणि मग शेवटी हा निर्णयाला आम्ही आलो. हो, आता याचा पुढचा निर्णय भारतीय जनता पार्टी आहे का? बघा आता आम्ही सगळ्यांनी राजीनामे दिले तर सगळ्यांनी एकत्रित बोलवणार आहे. काय प्रमुख कार्यकर्त्याशी बोलणार आहे की बाबा आता पुढे काय करायचं त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. म्हणजे जसं पद्माकर नाना काळे आता कोणी काय केलं हा विषय त्यांचा झाला. आमची भूमिका काय आमच्या प्रमुख लोकांची ही मिटिंग झाल्यानंतर 1-2 दिवसात बैठक बोलवायची. बाबा श्रेष्ठीने जी दखल घेतली नाही तर आपली भूमिका काय हे कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकून त्यांनी उद्या म्हणले भाजपमध्ये झाला, उद्या म्हणले अजितदादाकडे झाला, त्यावेळेला तो निर्णय होईल बहुमत. आणि बर्णे मामांची तर तुमची भेट झालेलीच आहे परवा हो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. का पर्सनली काही रिलेशन पोटी तुम्हाला बोलवलं असेल ते कुठं बर्णेवाडीला परवा त्यांना कार्यक्रम होता म्हणजे आता दहीहंडी आहे ना, दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी त्यांचे संघ काय येणार आहेत का आम्हाला इथं दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करायची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्या ऑफिस दहीहंडीचं जे आहे मध्यवर्ती त्यांच्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. तुम्ही चुकीचं काम केलं चुकीला चूक म्हणायला पाहिजे ना, पण तुमचा राईट नाही अधिकार नाही. आता मला सांगा अक्कलकोटच्या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रवक्ते कीर्ती वाघमारे अहो त्यांनी भाषणाला उभारले चिठ्ठ्या बंद करा बंद करा. त्यानंतर नीलमताई गोरेताई या ठिकाणी त्यांनी त्यांचं वक्तव्य दिलं आणि नीलमताई गोरे नंतर प्रोटोकॉल प्रमाणे बोलता येत नाही ती माळगेबाई बोलली. ताईच म्हणले ही कुठली पद्धत आणली म्हणली तुम्ही. वरिष्ठांना बोलल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे तो विषय संपलेला होतो. तुम्हाला कुणाला बोलता येणार त्यानंतर शिंदे साहेब बोलले पण ही मध्येच बोलली नंतर शिंदे साहेब बोलले आणि साठे बोलते. म्हणजे काय चौकट काय आहे पक्षाची काय प्रोटोकॉल आहे. आता बघा हे गुप्त पत्र तुम्हाला दाखवतो वाचायचं. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि गोपनीय पत्र आहे. म्हणजे वरिष्ठाची सुद्धा तुम्ही आधी जर पायमल्ली तोडून मनमानी इथं करायला लागला. अरे तुम्ही या ठिकाणी साठे येते त्यांच्या जिल्ह्याचा तर कोण आहे का. मोहोळ त्यांच्या बरोबर आहे, करमाळा त्यांच्या बरोबर आहे, माढा त्यांच्या बरोबर आहे आणि सुद्धा अशा पद्धतीची वागणूक त्याच्याबरोबर कुणीही जिल्ह्यातले लोक नाही आहेत. म्हणजे तुमचं असं आरोप आहे की महेश साठे आरोप नाही वस्तुस्थिती आहे. आरोप करत नाही वस्तुस्थिती सांगतोय मी. महेश साठेमुळे पक्ष वाताहत होत आहे. पक्षश्रेष्ठींना आपण ही सूचना दिली. साहेबांना मानतो आम्ही संभाजीराजे कधी चर्चा आमची झाली नाही. स्वाभिमानी पक्ष आहे काय हरकत नाही. म्हणजे तुमच्यासारखं स्वाभिमानी ज्याला स्वाभिमान वाटला ते लोक राहिले नाहीत. आम्ही काय सांगायचं. पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत, पदांचे राजीनामे दिलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथभाई शिंदे यांचं काम सर्वसामान्याला लोकांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून लाडकी बहीण योजनेपासून अनेक जे योजना आहेत ते शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात आणल्यामुळं शिंदे साहेबांनी पक्षाचा चेहरा उभा केला आणि सामान्य लोकांना शिंदे साहेब आपले आहेत अशी वाटण्याची भूमिका लोकांना वाटली. परंतु एवढं काम शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे. परंतु या सर्व कामाचा आढावा जर घेतला
तर सोलापूर शहरातले काही लोक वरच्याची दिशाभूल करून मी म्हणजे पक्ष अशा भूमिकेतून पक्षाची वाताहत त्यांनी लावलेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली, परंतु त्याचा आउटपुट काय निघाला नाही. आम्ही विचारलं सृष्टीला, बाबा हे निवडून इथे या पदाच्या निवडी चाललेल्या आहेत, हे निवडी तिराईत माणूस करतो, लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून करतो, याला हे अधिकार आहेत का? मग तुम्ही शिवाजी सावंत सरांना या पदावरनं पदमुक्त केलं का असं तरी सांगा. म्हणजे आम्ही तुम्ही कुणाला अधिकार दिले त्याच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करता येईल. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही शिवाजी सावंत सराला पदमुक्त केलेलं नाही. मग ह्या निवडे होते, हा प्रवेश होतो, हे कुणाच्या आदेशानं होतो? आज एकनाथभाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवनमधून एक गुप्त पत्र दिलेलं आहे प्रत्येकाला, ते मी तुम्हाला दाखवतो. त्यात स्पष्ट दिले की यापुढं कुणीही नेमणुका करायच्या नाहीत आणि तो अधिकार कोणाचा आहे त्याने कराव्या अशा आशयाचं पत्र आहे. ते गोपनीय पत्र आहे. तरी देखील ह्या भागामध्ये आमच्या सोलापूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं, कुणाला तर खांद्यावर हात टाकायचं आणि प्रवेश द्यायचा. आणि माझं सोलापूर शहरात फार मोठं काम झालेलं आहे, अनेक लोक पक्षाकडे आणलेले आहेत, ही दिशाभूल कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आज आम्ही 11 लोकांनी पक्षाचा राजीनामा न देता आम्ही आमच्या पदाचा दिलेला आहे. त्यानंतर काय होत आहे काय नाही बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनेनंतर पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत. शिवाजी सावंत सरांना पक्षासाठी अनेक काम केलेले आहे. सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 15 ते 20 आरोग्य शिबिर, इथे सामान्य जनतेला, सामान्य नागरिकांना दवाखान्यात जाणं परवडत नाही. पैशाच्या अभावामुळे स्लम एरियामध्ये त्या लोकांना त्याच्यापासून फार मोठा दिलासा मिळाला. अनेक 2-3 ठिकाणी त्यांनी मेळावे घेतले. अशा अवस्थेत असताना शिवाजी सावंतांना या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांच्या गावामध्ये येऊन निवडी करायचं आणि जिल्हा प्रमुखाला सांगायचं नाही, हे कुठल्या चौकटीत बसतंय. अशामुळं पक्षाची वाताहत या ठिकाणी झालेली आहे. तर त्याची दखल वरच्याने घ्यावी वरच्याने, म्हणून आम्ही आज हा राजीनामा पदाचा दिलेला आहे. आणि पुढील 4 दिवसात सगळ्यांची विचार विनिमय करून पुढील काय दिशा ठरवायची आम्ही 4 दिवसानंतर कळवणार.